मुख्य दर्शन घ्या देवीचं इकडून. काका पडला. अरे 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 काका पडला तो. अरे अरे माझी बबुडी. #8574. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय ब्लॉग गाईज. आज मी चाललो एकविरेला माझ्या मित्रांसोबत. खूप पाऊस होता म्हणून थोडा लेट निघालो. चला रस्त्यामध्ये दाखवतो तुम्हाला. आणि कोणी नवीन आला तर पहिलं काय करून द्या, सबस्क्राईब करून द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लास्ट पण हा ब्लॉग बघा. लेट्स गो. गाईज आता थांबलोय आर्यन साठी. तो कुंदन आलता 5लाच निघालेला. कितीला आलता इथे? 5 वाजताला टाइम दिला. मी 5:30चा मी झोपलेलो, उठलोच लेट. तर 7 वाजलेत. आता पण नाही निघते आम्ही त्या आर्यनच्या नादात. बघू तो कधी येईल तेव्हा निघू आम्ही. बघत राहा एंड पण हा ब्लॉग. कसा आहे सांगा मला कमेंटमध्ये. आता आम्ही आलो पेट्रोल भरायला. ते इधर नव्हता कार्ड, ऑनलाईन भरलाय. आर्यन बाईला बघू शकता. आर्यन बाई हाताने बसलाय, इशारा करते. तर आता पेट्रोल भरला तर डायरेक्ट जाऊ एक्सप्रेस हायवे. तुम्हाला लुक दाखवतो लोणावळ्याचा. आता पोहोचेल. किती वाजले? 9:15. एवढ्याला आम्ही पाहिजे होतो. कुठे पाहतो रे आपण? एकविरेला पाहिजे होतो. पण या आर्यनमुळे एकविरेला आलो आम्ही. इथे ट्रॅफिकमध्ये अडकलो बघा. भर ट्रॅफिक आहे. बोलले आर्यनमुळे लेट झालोय. तू काय बोलू शकतो का? काहीचा टर्न बंद आहे. पुढे जाऊन बघू आपण. टाइम झालाय पण अजून करू आपण, कमबॅक करू. आता आम्ही पोचलो लोणावळ्याला. हे बघा लोणावळा टोल. बसला थांबलो नाश्ता करायला. नाश्त्यासाठी आम्ही आलोय लोणावळा चिक्की जवळ. नाश्ता बिष्टा. ते लोक गेले जरा हे करायला, काय म्हणतात गेले बघायला. खूप दमलो गाईस. फर्स्ट टाइम होता एक्सपिरियन्स. लोणावळ्याचा घाट चढवलाय स्वतःहून. अभिनंदन झालंय मला. हमको सिखा रिया है. अच्छा घाट चढवल्याबद्दल. जाऊ आता नाश्ता करू, मग जाऊ एकविराईच्या मंदिरात. हे बघा वडापाव. आम्ही काय घेतलं? समोसा पाव. बोलतो जिमला जातो मी. जिमला ये जरा चालतो. कुंदन बघा काम करता करता खातोय. बाईने सुट्टी नाही घेतली. तर हिचं तर काय अंदाजच आहे. या तिघांमुळे आम्ही लेट झालो का गाईस. हे तिघं उठले की तिला 7ला आले माझ्या इथे. 5चा टाइम दिला, 7ला आले. त्यांचे मुलं अजून मी इथेच आहे, नाश्ता करतोय. काय 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 पब्लिकला सांगता काय म्हणतं? काही लाजला भावा. मला लाजलंय. तर जाऊ आता नाश्ता करून डायरेक्ट एकविरेला जाऊ. बघा शेवटपर्यंत. असं झालं स्कॅम होता. हे घेतलं मला तर एकटीला खायला लागेल. हा बोलला मी कांदा पण मी घेतलाय. पण आता एकटीला संपवायला लागेल जबरदस्ती. तुम्हाला पाहिजे का? त्याला काय बोलू आता मी. तो खातो मस्तपैकी. चला आपण पण खाऊ मग आता. फायनली आम्ही पोहोचलो एकविराच्या मंदिरला. ट्रॅफिक बघा किती ट्रॅफिक होती. गाडी लावले पाठी, गाडीला जागा नव्हती. चालतो चालत चालत देवीचं दर्शन आला. वरती जाऊन बघू. चढतोय शिड्या. ती कुंदन आणि तो आर्यन पुढे गेला दिसत पण नाही. आमच्या पाठून तो पुढे गेलाय. वरती पोचला पण असेल काय माहिती. हे बघा निसर्ग बघा इकडचा. डायरेक्ट वरती तुम्हाला दाखवतो. फायनली पोहोचलो एकविराईच्या मंदिरात.
एवढे कष्ट केले आणि चढलोय. इकडचा व्ह्यू बघा मंदिराचा पूर्ण धुका. ती लोकं पहिल्याच गेली आणि आम्ही आम्हाला भेटलेच वरती आल्यावर. इथे बघा लाईन भरपूर आहे, गर्दी पण भरपूर आहे. चला आता पण देवीचं दर्शन पुढे आलो आम्ही. किती वरती चढण्यास टाईम होता काय सांगू तुम्हाला. दर्शन घ्या देवीचा. लाईन बघा तरी लाईन भरपूर आहे VIP ला. देवीचं दर्शन नाही घेतलं आम्ही, फोटो काढून नव्हते देत. ही गर्दी बघा. तुम्ही मुख्य दर्शन घ्या देवीचं इकडून. बघितला देवीचं दर्शन. जाऊ आपण पॉईंटला जाऊ आता डायरेक्ट पॉईंटला. गाडी एकवेळचं दर्शन झाला. आता आम्ही आलोय लोहागड किल्ल्याला. कुंदन घेऊन आलाय. लोहागड काय माहित. तर धबधबा दिसलाय तो बघा. किल्ल्याचे पायऱ्या पण दिसत आहेत. बघू आता जातो का नाही किल्ल्यावरती का धबधब्यावर जाऊ. माझी इच्छा आहे धबधबा कम्प्लीट करू मग जाऊ. चला लेट्स गो गाईस. बघा शेवटपर्यंत ब्लॉग. तो आर्यननी वैताग दिलाय. आलाय लेट आणि ते फोटो काढायचे त्याला 1 तासभर. पोज बघा व्हायची. फोटोग्राफर बघा. फोटोग्राफर कुंदन भाजी. कुठला भाजी धबधबा कुठला धबधबा आहे मला माहित नाही. मग नाव दाखवलंय जावा. काका पडला. अरे 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 काका पडला तो. अरे अरे नाही आता घाट उतर. आम्ही आलो टायगर पॉइंटला. तिथे माझ्यासोबत झालता मोठा स्कॅम. मला सांगू नाही शकत. आर्यन येतोय. आर्यनला विचारा. आर्यन माझ्यासोबत काय मिस्टर इंडिया जरा बोल जरा. भाई खंडाला घाटवर गाडी पडली माझ्याने बंद. काय करू भाई प्रेशरमध्ये. नशीब पप्पाने होता पण पप्पाने घेतली तेव्हा गाडी. नाहीतर आम्ही होतो इथेच रात्रभर. खंडाला टायगर पॉइंट काय दिसत नाही बघा. हा धुक्का काय बोलतो. अरे हा ना पप्पा नसते तर आम्ही घरी नसतो गेलो. तिथंच अडकला असतो. तर काहीतरी खाऊचं टायगर पॉइंटला मग जाऊ घरी. माझी बबुडी #8574 चाललं आता. आशिक है ये चोर नहीं है मैं क्या करूं. दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं. आशिक है ये चोर नहीं है मैं क्या करूं. दिल पे मेरा जोर. लाईटच दिसते बघ गाडीची. क्रॉस मध्ये काढ गाडी. सो गाईस
काल तर ब्लॉग एंड करता आला नाही कारण खूप दमलेलो आलोच आम्ही रात्री 10 वाजता. ट्रॅफिक सर्वच ट्रॅफिक होती काल. बोलू रस्त्यामध्ये खड्डे होते भरपूरच. पाठण बिठण दुखायला लागली. मग कालचा ब्लॉग मी आज एंड करतोय. लोणावळ्याला भरपूर फॉग होता, तुम्ही बघितलाच असेल. एकविरा देवीचा मंदिर किती गर्दी होती. काय काय केलं आम्ही म्हणजे आम्ही रस्ता चुकलो, कुठल्या तरी घाटात गेलो, तर गाडी बंद पडली माझ्याने. मग काय काय पप्पाने काढले तिथून, नशीब पप्पा होता म्हणून आम्ही आलो तरी घरी. मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा नक्की. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू गाईस.